बातमी अजित पवारांसंदर्भातली. अजित पवारांनी कंत्राटदाराला अक्षरशः झापल्याचं पाहायला मिळालंय. अजित पवार नेहमीच आपल्या रोखठोक स्वभावासाठी जाणले जातात आणि कामाच्या बाबतीत अजित पवार नेहमीच अधिकाऱ्यांना धारेवर धरताना पाहायला मिळतात. तसंच आजही पाहायला मिळालं. तसंच चित्र आज पाहायला मिळालं. दुसरा कंत्राटदार मी पाहतो, तुला काम जमत नसेल तर सांग, असं अजित पवार म्हणाले. प्लॅन आम्ही किती नाव बसून आपण ह्याला तुम्ही करून टाका. संभाजी महाराजांचं काम आहे, मी तुला सांगतो ते तुम्हाला काम करून दे. गावाला सांगितलं काम करून दे. महाराज काय सीएमची मी मंजूर करून घेत नाही. सगळं कुणाला माहिती पण नव्हतं. प्लॅन आम्ही किती नाव बसून आपण ह्याला तुम्ही करून टाका. संभाजी महाराजांचं काम आहे, मी तुला सांगतो ते तुम्हाला काम करून दे. तू काम करू शकत नाही. माझं 100% राज्याचा अर्थमंत्री म्हणून मत आहे. तू या भानगडीमध्ये पडू नको. भावनिक प्रश्न आमच्या सगळ्यांचा, हे आमचं दैवत आहे. त्याच्यावर अजिबात या भानगडीत पडू नको. यानं रोज बोलतो काम कुठं आलं, काहीच काम नाही झालं. काय पद्धत झाली तुझी? मला तुला काय एवढी हौस आहे कामाची? मला तू काम सोडायला तुझी काय अडचण आहे? काय तुझं नडलंय जेवण? तुझ्या काही काम होणार नाही. मला तुला हे काम द्यायचं नाही. तुला दुसरं कुठलं काम तू काम करू शकत नाही. माझं 100% राज्याचा अर्थमंत्री म्हणून मत आहे. तू या भानगडीमध्ये पडू नको. भावनिक प्रश्न आमच्या सगळ्यांचा, हे आमचं दैवत आहे. त्याच्यावर अजिबात या भानगडीत पडू नको. यवतमाळमधील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातल्या एका वाघानं 500 किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास केलाय. 2.5 वर्षाच्या या वाघानं चालत थेट सोलापूरच्या बार्शीत धडक दिली आहे. कॅमेराच्या माध्यमातून वनविभाग वाघाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे. या वाघाचं धाराशिव जिल्ह्यातील येडशी रामलिंग वन्यजीव अभयारण्यात पहिल्यांदाच दर्शन झाल्याचं बोललं जात आहे. वाघानं सोलापुरातील गायींवर हल्ला केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केल्या होत्या. कॅमेरे तपासल्यानंतर हा वाघ यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील असल्याचं वन अधिकाऱ्यांच्या लक्षात आलंय. वाघानं हा प्रवास नेमका कसा केलाय पाहूया. टिपेश्वर अभयारण्यातनं हा वाघ निघाला. तो पुढे पैनगंगा अभयारण्यात पोहोचला. तिथून त्यानं प्रवास केला तो नांदेडच्या इथे. त्यानंतर हा वाघ लातूर जवळ पोहोचला. लातूरच्याही जंगलातनं तो पुढे सोलापूरच्या दिशेनं येडशी रामलिंग अभयारण्यात पोहोचला. हा 500 किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास त्यानं केलाय आणि तो आता बार्शीत. आणि बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे ऍक्टिव्ह मोडवर आलेत. पहिल्याच दिवशी मालेगाव तालुक्यातील शाळांना भुसेंनी अचानकपणे भेटी दिल्या. शालेय आरोग्य आणि आरोग्य तपासणी, विद्यार्थी पोषण आहाराबाबत अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधलाय. आता 5वी आणि 8वीला विद्यार्थी नापास झाल्यास प्रमोट करण्यात येणार नाहीत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं याबाबतचा निर्णय घेतलाय. 5वी पुढील न नापास धोरण केंद्र सरकारनं रद्द केलंय. पूर्वी 5वी आणि 8वीला वार्षिक परीक्षेमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पास करून पुढच्या इयत्तेत प्रमोट केलं जात होतं. एक कॉल आणि तुम्ही कंगाल. 2024 वर्षात सायबर फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे हे नोंदवले गेलेत. महाराष्ट्र आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात गंडा घालण्यात आलाय. डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केट गुंतवणूक यासारख्या नव्या फंड्यांचा वापर करून लोकांची फसवणूक केली जाते. बडतर्फ आयएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टानं दणका दिलाय. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली हायकोर्टानं फेटाळला. त्यामुळे कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी नागपूर विमानतळाच्या रनवेच्या कामाची पाहणी केली. रनवेचं काम पूर्ण न झाल्यानं गडकरींनी जनतेची माफी मागितली आहे. 1 महिन्यात काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी कंत्राटदाराला दिले. तर 3 किलोमीटरच्या रनवेसाठी 1.5 वर्ष कसं लागतं हे हास्यास्पद असल्याचं गडकरी म्हणाले. भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला प्रकृती अस्वस्थ्यामुळे भिवंडीमधील पूर्णा येथील आकृती हॉस्पिटल इथे ठेवण्यात आलंय.
त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलंय. शिवसेनेचे आमदार हेमंत पाटलांनी मध्यस्थी करत 4 पट मोबदला मिळवून देण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं. त्यानंतर आंदोलन स्थगित केलं गेलंय. ठाण्यात महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. मवियाचे नेते जितेंद्र आव्हाड, राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी निदर्शनं केली आहेत. बीड जिल्ह्यातील परळी इथं शिवभोजन चालकानं दिव्यांगाला मारहाण केली होती. त्या शिवभोजन चालकाचा परवाना निलंबित करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिव्यांगांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक या 3 जानेवारीपासून वर्धा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे. जालना शहर महानगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आली आहे. अवैधरित्या असलेल्या नळ कनेक्शन धारकांचा शोध घेत विविध शुल्कासह 10,000चा दंड आकारला जाणार आहे. वर्धा शहरात मुख्य पाईपलाईन फुटल्यानं शहरातील पाणीपुरवठा 3 दिवसांपासून ठप्प झालाय. पाईपलाईनच्या दुरुस्तीला आणखी 3 दिवस लागणार असल्याचं पालिकेचे मुख्याधिकारी राजेश भगत यांनी सांगितलंय. अनेक भागात पालिका टँकरनं पाणीपुरवठा करणार आहे. यवतमाळमधल्या स्वामी समर्थ आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलंय. दिवाळीच्या सुट्टीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना संस्थापकांना परत न आणल्यानं शिक्षणापासून वंचित आहे. संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. उल्हासनगर शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयातून महिला रुग्णांवर अक्षरशः फरशीवरच गादी टाकून उपचार घेण्याची वेळ ओढावली आहे. रुग्णालयात महिला कक्षामध्ये 60 बेडची सुविधा आहे. मात्र सध्या या वॉर्डात 120 महिला उपचार घेत आहेत. मध्यवर्ती रुग्णालय हे उल्हासनगरमधील एकमेव शासकीय जिल्हा रुग्णालय आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमानाचा पारा घसरलाय. त्यामुळे खासगीसह जिल्हा परिषद शाळांच्या वेळात बदल करण्याची मागणी पालकांकडून होतीये. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना थंडीचा त्रास जाणवू लागल्यानं सकाळी 9 किंवा 10 वाजेनंतर वर्ग घेण्यात यावेत अशी अपेक्षा पालकांची आहे. सोलापूर शहरातील होम मैदानावर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. या कृषी प्रदर्शनात राधा नावाची बुटकी म्हैस आकर्षणाचा विषय ठरतीये. या बुटक्या म्हशीची उंची 3 फूट आणि लांबी 6 फुटाची आहे. ही राधा जगातील सर्वात बुटकी म्हैस असल्याचा दावा तिच्या मालकानं केलाय. ख्रिसमसच्या सुट्टी दिवशी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी एमपीएससीच्या विविध संवर्गातल्या पदांसाठी परीक्षा होणार आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परीक्षा होणार असल्यानं विद्यार्थी संघटनांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र एमपीएससीनं अद्याप तरी त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. ख्रिसमससह न्यू इयर सेलिब्रेट करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. यंदा हे सेलिब्रेशन जोरात होणार आहे. 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत मद्य विक्री सुरू राहणार आहे. यात हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा, बार पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबद्दलचे आदेश आज गृह विभागानं जारी केले. सलग सुट्ट्या असल्यानं कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी झाली आहे. अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलाय. पहाटेपासून पर्यटक भाविकांनी मोठ्या प्रमाणावर अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. पन्हाळा, ज्योतिबा, देवस्थान, नवीन राजवाडा या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी जेजुरी गडावर गर्दी केली. शनिवार, रविवार सलग सुट्ट्या असल्यानं भाविकांच्या सकाळपासूनच जेजुरी गडावर रांगा लागल्या. नाताळ आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे शेगावमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते. संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविकांनी गर्दी केली आहे. शेगाव शहरातील सर्व हॉटेल्स आणि लॉज हाऊसफुल झाले. सलग सुट्ट्या असल्यानं अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली. स्वामींच्या दर्शनासाठी सिंह चौकापर्यंत दर्शन रांग लागली आहे. स्वामी समर्थ महाराज की जय या घोषानं मंदिर परिसर दणाणून गेलाय. नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षानिमित्त विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. विठ्ठल दर्शनासाठी रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत गेली आहे. विविध शाळांच्या सहली पंढरपुरात दाखल झाल्या आहेत.
सांबर पाण्यात पोहत खाडी पार करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय। सिंधुदुर्गातील आचरा खाडीत हे सांबर पोहतानाचा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात आलं। यवतमाळच्या सारस्वत चौकातील इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे अचानकपणे आग लागली होती। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। बुलढाण्यामध्ये एका तरुणानं रुग्णालयात स्वतःला पेटवून घेतलंय। लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात ही घटना घडली आहे। या घटनेमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। रुग्णालयामध्येच हा प्रकार घडल्यानं खळबळ माजली। हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येते। बातमी पुण्यातल्या भीषण अपघाताची आहे। पुण्यातनं मोठी बातमी आहे। भरधाव डंपरनं 9 जणांना चिरडलंय, ज्यात तिघांचा जागीच मृत्यू झालाय। मृतांमध्ये 2 बालकांचाही समावेश आहे। वैभवी आणि वैभव अशा 1 आणि 2 वर्षाच्या सख्ख्या भावा बहिणींचा समावेश आहे। अपघातात 6 जण जखमी झालेत, त्यातल्या तिघांची प्रकृती ही चिंताजनक आहे। रात्री 12:30च्या सुमारास वाघोलीतल्या केसनंद फाट्यावर हा अपघात घडलाय। मद्यधुंद अवस्थेतल्या चालकानं डंपर थेट फुटपाथवर झोपलेल्यांच्या अंगावर चढवला। सर्वच कामगार होते। अमरावतीमधून मोलमजुरी करण्यासाठी हे कामगार इथं आले होते। फुटपाथवर 12 जण झोपले होते। डंपर चालक गजानन तोटेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली। भरधाव डंपरनं 9 जणांना चिरडलंय, यात भावा बहिणींचा चिमुकल्या भावा बहिणींचाही मृत्यू झालाय। 12:30ला तुम्ही कसे कुठे झोपल्या होत्या, काय झालं? इकडे झोपलो होतो। आमच्या 12 लोक इथं झोपले होते। एवढं तोडून शना त्यानं गाडी आमच्या अंगावर चढवली। पुण्यातील वाघोली इथं झालेल्या अपघातानंतर नागरिकही संतप्त झालेत। मृतांच्या नातेवाईकांनी पुणे नगर मार्गावरील वाघोली चौकात रास्ता रोको केला। दरम्यान चालकाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील वाघोलीमधल्या अपघात स्थळाची पाहणी केली। अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची त्यांनी भेट घेतली आहे। वाघोलीत भरधाव डंपरनं 9 जणांना चिरडलं होतं, यात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। पुण्यातील धानोरी भागात PMPL बसचा विचित्र अपघात झालाय। भरधाव वेगानं बस चालवताना चालकानं ब्रेक मारताच बसची काच फुटून खाली पडली। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। मावळच्या हिंजवडी रस्त्यावर ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक पलटी झाला। अपघातात एक दुचाकी आणि कारचा चक्काचूर झालाय, मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। संपूर्ण अपघात CCTVमध्ये चित्रित झालाय। अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। रेल्वे रूळ ओलांडताना त्याला जबर धडक बसली। या घटनेत अंबरनाथमध्ये शोककळा पसरली आहे। मानखुर्दमध्ये भंगार गोदामाला भीषण आग लागल्याचं पाहायला मिळतंय। मानखुर्दमध्ये अनेक गोदामं आहेत भंगाराची आणि त्यातल्याच एका गोदामाला भीषण आग लागल्याचं पाहायला मिळतंय। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या युद्धपातळीवर केले जात आहेत। भीषण आग लागलेली पाहायला मिळतेय। मानखुर्दमध्ये भंगाराचं हे गोदाम आहे आणि त्यातील वस्तूंनाच आग लागली, त्यामुळे ही आग इतकी भीषण आहे की आसपासच्या परिसरात याचे धूळ दिसतात। शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचे ब्रेक फेल झाल्यानं कंटेनरला ट्रकनं धडक दिली। धडकेत कंटेनर उलटल्यानं मोठा अपघात घडला। अपघातामध्ये ट्रकमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला। बीडच्या छोटेवाडी फाट्यावर भरधाव ट्रॅक्टरनं दुचाकीला मागून धडक दिल्यानं भीषण अपघात घडलाय। यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी आहे। आरोपी ट्रॅक्टर चालक फरार असून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वर्धाच्या सुकळीतील बँक ऑफ इंडिया शाखेत चोरीचा प्रयत्न करण्यात आला। बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांकडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला, मात्र सायरन वाजल्यानं चोरट्यांनी तिथून पळ काढला। चोरीचा प्रयत्न त्यामुळेच फसलाय। पोलीस पुढील तपास करतायत।
बीडच्या लिंबारुई गावात शेतकऱ्याला बेदम मारहाण करून त्याची दुचाकी जाळल्याचा संतापजनक प्रकार घडला. जगन्नाथ नांदे असं पीडित शेतकऱ्याचं नाव आहे. नांदे रात्री शेतात असताना 3 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर लाठीकाठीनं जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांना तत्काळ शोधण्याची मागणी गावकरी करतायत. धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या एका खासगी लॉजमधून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. एका पुरुषासह 3 महिलांचा यात समावेश आहे, तर अन्य 2 बांगलादेशी नागरिक फरार असल्याची माहिती समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वर्ध्याच्या देवळीत नाकाबंदी दरम्यान स्विफ्ट कारमधून विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आलाय. तब्बल 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे. वर्ध्यात ऑनलाईन शॉपिंग करणं महिलेला चांगलंच महागात पडलं. 997 रुपयांचा ड्रेस आवडला नसल्यानं तिनं रिफंड मिळवण्यासाठी APK फाईल ओपन करताच महिलेच्या खात्यातनं तब्बल 1 लाख रुपये परस्पर गायब झालेत. महिलेनं या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. वातावरणात बदलामुळे नांदेडमध्ये झेंडू फुलावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. आता बाजारपेठेत झेंडूला केवळ 10 रुपये किलोचा दर मिळतोय. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तूर दरात 1,500 घसरण झाली आहे. 9,750 रुपये प्रति क्विंटल असलेले तुरीचे भाव आता 8,100 रुपये झालेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झालाय. आणि आता बातमी आहे गृहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची. तुमच्या घरात गॅस असेल तर तुमचं फुफ्फुस तपासून घ्या. त्याला कारण आहे गॅसमधील वायू तुमची फुफ्फुसं कमजोर करताय. हे आम्ही का म्हणतोय पहा. घर में जो गैस आती है सिलेंडर से या पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है. और इसीलिए हम मैं अपने पेशेंट जब जाते हैं तो उनको बोलता हूँ कि आप चिमनी भी लगाओ, एग्जॉस्ट भी लगाओ. गैस ऑन करने से पहले चिमनी और एग्जॉस्ट को ऑन करो और गैस ऑफ करने के 10 मिनट तक उसको ऑन रखो. तुम्ही गॅस वापरता का? घरातील गॅस तुम्हाला आजारी पाडतोय? गॅस मधला धूर तुम्हाला दिसत नसला तरी त्याचा धोका घरातील सगळ्यांनाच असल्याचा दावा करण्यात आलाय. हे आम्ही का म्हणतोय त्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. तो हमारे घर में जो गैस आती है सिलेंडर से या पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है. गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार. गॅसमधील वायू आरोग्यासाठी धोकादायक. वायरल वीडियो मागचं सत्य काय? यदि आपने अपने गैस के इस कलर पर ध्यान नहीं दिया तो आपकी घर की महिलाओं को जल्द ही अस्थमा और सरदर्द जैसी जानलेवा बीमारी हो सकती है. भारतातील जवळपास 80% लोकांच्या घरात गॅस आहे. त्यामुळे गृहिणींसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. गॅसच्या वायूच्या ज्वलनानं कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि याचा गंभीर परिणाम गृहिणींच्या फुफ्फुसावर होतो. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं एक्सपर्टची भेट घेतली. इथे एअर आणि जे LPG आहे त्याचा जर रेशो कमी जास्त झाला तर ते प्रॉपर बर्निंग होत नाही. इफेक्टिव्हली काय असतं, जेव्हा हे बर्निंग होतं म्हणजे एका प्रकारे LPG आणि ऑक्सिजनचं रिॲक्शन होऊन आपल्याला कार्बन डायऑक्साईड वॉटर हे तयार होतं. पण जेव्हा एअर आणि फ्यूलचा रेशो जर प्रॉपर नाही झाला तर त्याच्यामध्ये CO हा पण फॉर्म होतो, दॅट इज कार्बन मोनॉक्साईड. तो फार डेंजर आहे. तर याला अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो आपण की आपल्या याच्यामध्ये जी फ्लेम आहे ती निळ्या रंगाची राहिली पाहिजे. समजा थोडी लालसर हे झाली तर याचा अर्थ एअर फ्यूल रेशो डिस्टर्ब झाला. गॅसचा वापर योग्य पद्धतीनं केला तर त्याचा अधिक धोका नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय. मात्र गॅसमधील वायूच्या धुरामुळे काय गंभीर परिणाम होऊ शकतात ते देखील पाहूया. जसं त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्या घरात जर एक्झॉस्ट जर असेल किंवा साधा फॅन असेल किंवा चिमणी जर असेल एक्झॉस्ट चिमणी तर ती तुम्ही नक्कीच चालू करा, अगोदर चालू करा, जेणेकरून की जे मायक्रो प्रमाणामध्ये जे पोल्युशन होतं तेही आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि तुमचे आणि आपल्या सर्वांचे फुफ्फुसं यातनं चांगले राहतील. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. हवा आणि गॅसचा रेशो व्यवस्थित असायला हवा, नाहीतर गॅसमधून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो.
कार्बन मोनॉक्साईड शरीरासाठी घातक असतो. गॅस जळताना फिल्म निळ्या रंगाची असावी. लालसर किंवा पिवळा रंग दिसल्यास वायू घातक आहे. गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात. घातक वायू आपल्याला दिसत नाही, मात्र गॅसच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास वाढतो. त्यामुळे गॅस सुरू करायच्या आधी आणि नंतर 10 मिनिटं एक्झॉस्ट फॅन लावावा. गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवा. आमच्या पडताळणीत गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार वाढत असल्याचा दावा सत्य ठरलाय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.